शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार सुनील शिंदे आपल्यासोबत आहेत. त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. साधारणतः आपण पाहतोय की हिवाळी अधिवेशन सुरू झालेलं आहे आणि या हिवाळी अधिवेशनामध्ये आपण पाहतोय की अनेक मुद्दे चर्चेला येतात. विरोधी पक्षनेत्याचा मुद्दा सुद्धा गाजताना पाहायला मिळत आहे. याच मुद्द्यावरून सध्या सत्ताधारी असतील आणि विरोधक असतील यांच्यामध्ये गदारोळ होताना पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता या सगळ्यामध्ये विरोधी पक्षनेता कधी नेमला जाणार एकंदरीत याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं असतानाच विरोधकांनी मात्र विरोधी पक्षनेता हा नेमणं गरजेचं आहे, विरोधी पक्षनेता द्यावा अशी मागणी सुद्धा केली आणि या संदर्भात बातचीत करण्यासाठी आपल्यासोबत आमदार सुनील शिंदे त्यांच्याशी आपण बातचीत करत आहोत. सुनील शिंदेजी, ज्या प्रकारे आपण पाहतोय की दोन्ही सभागृहामध्ये विरोधी पक्षनेता नाही आणि कामकाज सुरू झालेलं आहे. प्रगल्भ लोकशाहीचं हे राज्य असं ही मंडळी म्हणतायत आणि प्रगल्भ लोकशाहीच्या राज्यामध्ये आज दोन्ही सभागृहामध्ये विरोधी पक्ष नेता नाही, ही एक लाजिरवाणी गोष्ट आहे. एक या ठिकाणी या सरकारची मानसिकताच नाही की ते विरोधी पक्ष नेते असावेत. महाराष्ट्रातील जनता ही नेहमीच यांनी लोकशाहीला आणि विशेष करून विधिमंडळातील लोकशाहीला नेहमीच त्या ठिकाणी महाराष्ट्राच्या जनतेने मान सन्मान दिलेला आहे. परंतु आज महाराष्ट्राच्या जनतेच्या समोर हे दुर्दैवी चित्र जाते की शासन विरोधी पक्ष नेत्यांना घाबरते. जो कोणी विरोधी पक्ष नेता आहे ते या शासनाचे संपूर्ण जे काही चुकीचे निर्णय आहेत किंवा चुकीचं कामकाज आहे ते जनतेसमोर आणेल आणि म्हणूनच या ठिकाणी विरोधी पक्ष नेत्यांपासून हे दोन्ही सदन वंचित आहेत. सुनीलजी, वरळीतील एक घटना आहे नुकतीच घडलेली आहे. हॉटेल रेडिसन्स मधील आपण पाहतोय भाजपच्या काही असतील त्यांच्याकडून बोर्ड लावण्यात आला होता कामगार सेनेचा. तुमचा ऑलरेडी तिकडे कामगार सेना आहे, मात्र अशा प्रकारे वाद होतोय, दोन पक्ष आमने सामने भिडतात, कसं पाहताय सगळे? नाही बघा, एकतर भारतीय कामगार सेना ही शिवसेनेची अधिकृत संघटना तिथे गेली अनेक वर्ष कार्यरत आहे, जिला मान्यता कोर्टाकडून मिळालेली आहे आणि त्या व्यवस्थापनाने देखील त्याला मान्यता दिलेली आहे. अशा ठिकाणी जाऊन कुठेतरी शिरकाव करण्याचा प्रयत्न करणं आणि त्याच्यामुळे त्या ठिकाणी तो संघर्ष निर्माण झालेला आहे. आम्ही पण संघर्षाच्या विरोधात आहोत, कारण शेवटी एखाद्या आस्थापनात संघर्ष झाला तर त्या आस्थापनाचं अस्तित्व धोक्यात येते. त्यामुळे तिकडच्या माझी यांना विनंती आहे की ते एक चांगला आस्थापना चाललेला आहे ते चालू द्या. उगीच युनियनच्या राजकारणाखाली त्या कामगारांचं किंवा त्या आस्थापनाचं नुकसान होऊ नये. संख्याबळ मिळवा आणि विरोधी पक्षनेतेपद मिळवा असं सुद्धा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल म्हटलेलं आहे आणि जळफळा ठोतो आणि सारखं एकनाथ शिंदेच दिसतो असं सुद्धा. बघा, या संदर्भाने विधिमंडळाचे जे काही नियम आहेत, या संदर्भाने विधिमंडळाचे ज्या काही प्रथा परंपरा आहेत त्या सन्माननीय भास्कर जाधव यांनी मला वाटतं याचं स्पष्टीकरण सकाळीच केलेलं आहे. त्याच्यामुळे त्या अनुषंगाने जर भास्कर जाधव यांनी केलेलं स्पष्टीकरण आणि त्या अनुषंगाने पाहता या ठिकाणी जे विधिमंडळाचा जो प्रोटोकॉल आहे किंवा विधिमंडळाचे जे नियम आहेत त्या नियमांचं पालन होत नाही आणि त्याच्यातनंच मग या नियमाचं उल्लंघन होत असताना जर अशा तऱ्हेने कोणी आपली स्पष्टता बोलून दाखवली तर त्याच्यामध्ये कोणाला कमीपणा वाटता कामा नये. विरोधक आणि आता साधारणतः पाहायला गेलं तर तो शिवसेनेमधील आमदार संजय शिरसाट यांची भेट झाली, आता पायऱ्यांवरून एकत्र आला, तुम्ही काय चर्चा झाली? नाही, हे सातत्याने होत असते. शेवटी सभागृह वेगळं आहे, सभागृहाच्या बाहेरचं वेगळं आहे. याच्यापूर्वी आम्ही एकत्र होतो, ते पटापट काय दुराव होत नाही. त्याच्यामुळे राजकीय वैर असेल परंतु वैयक्तिक वैर हे कधीच नसते. ती एक माणुसकी किंवा एक तो मानवतावाद म्हणून आपण नेहमीच त्या ठिकाणी पाळत असतो. तर आपण पाहतो या ठिकाणी विरोधी पक्षनेता खरं तर विधान परिषदेमध्ये अजूनही नेमण्यात आलेला नाही, त्यावरून विरोधक असेल आणि सत्ताधारी असेल यांच्यामध्ये गदारोळ होताना पाहायला मिळतं. दरम्यान पहिल्या दिवसाचं कामकाज आहे ते आता स्थगित झालेलं आहे, त्यामुळे आता या सगळ्यावरती आता दुसऱ्या दिवशीच्या कामकाजामध्ये नेमकं काय घडतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.